स्ट्रेस म्हणजे नक्की काय? बघा, आपल्याला एखादं काम नीट करायला जमणार नाही असं वाटलं की आपल्याला टेन्शन येतं. परीक्षा जवळ आली की आपल्याला टेन्शन येतं, बापरे आता मी काय करू? किंवा एखाद्या व्यक्तीला बघितलं तरी, बाई आता आज हे घरी येत आहेत, जेवण नीट नाही झालं तर काय म्हणतील, असा स्ट्रेस आपल्याला येत असतो. म्हणजे स्ट्रेस म्हणजे काय? एखाद्या गोष्टीचं आपल्याला थोडक्यात भीती वाटणे आणि मग त्या भीतीचं रूपांतर रागात होतं, मग फ्रस्ट्रेशन येतं आणि मग हा स्ट्रेस वाढतच जातो. मुंगीचं उदाहरण देते बघा, एवढीशी मुंगी आहे पण ती त्या मोठ्या हत्तीला पण हरवते का? एक तर ती स्ट्रेस घेत नाही आणि ती शक्तीपेक्षा युक्तीचा वापर करते. तुम्हाला पण या स्ट्रेसला हरवायचं आहे तर सगळ्यात पहिले कामाचं नियोजन करा. का स्ट्रेस येतोय हे जाणून घ्या, कारण हा जर सतत स्ट्रेस येत राहिला तर PCOD, झोप न लागणे, कोलेस्ट्रॉल वाढणे अशा तक्रारी तुम्हाला होणार आहेत. तुमचं आरोग्य उत्तम राहण्यासाठी या स्ट्रेसला मॅनेज करणं खूप महत्त्वाचं आहे. बघा, स्ट्रेस आल्यावरती सगळ्यात पहिले आपल्याला ॲक्शनला रिॲक्शन द्यायची नाही आहे, फॉरगिव्हनेस ठेवायचा आहे, माफ करायचं आहे. त्याच्यानंतर मनामध्ये प्रेम आणि अंडरस्टँडिंग ठेवायचं आहे, संयम ठेवायचा आहे, पेशन्सनी आणि स्वतःच्या स्किल आणि ॲबिलिटीजवर विश्वास ठेवायचा आहे आणि आपण हे करू शकतो हा विश्वास मनाला द्यायचा आहे. बघा, स्ट्रेस असा पळून जाईल. बघा, प्रत्येकाचं भाग्य वेगळं आहे, प्रत्येकाचं कार्य करण्याची पद्धत वेगळी असतो. कोणाशी आपल्याला कम्पेअर नका करू. आपण स्वतः युनिक असतो, आपल्यासारखे आपणच असतो. सो स्ट्रेस घेऊ नका, काम छान करा, झोप, आहार आणि त्याचबरोबर व्यायाम यांचा संयम ठेवा. हे रोज करा म्हणजे स्ट्रेस येणार नाही.